हॅलो एव्हरीवन. इन लास्ट लेक्चर आपण बघितलं की टनेल व्हेंटिलेशन काय असतं, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि ड्रेनेज ऑफ टनेल्स पाहिलं. नाव आता आपण या लेक्चरमध्ये पाहूया की टनेल लाईनिंग कशी करायची आणि आणि हेल्थ प्रोटेक्शन. म्हणजे आता टनेलमध्ये काम करणं हे खूप रिस्की आहे, मग त्यासाठी कोणकोणते प्रोटेक्शन आपण घ्यावे लागतील आणि त्यामध्ये कोणकोणते डिसिजेस आहेत ते आपल्याला होऊ शकतात, त्याबद्दल आपण पाहूया. आणि हे आपलं लास्ट लेक्चर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर जे MPSला तुमचे आलेले आहेत ते सॉल्व करूया. तर टनेल लाईनिंग, आता टनेल लाईनिंग आपण लाईनिंग कशी करतो, टनेल लाईनिंग ते पाहूया. टनेल लाईनिंगचा एक बेसिक फॉर्म्युला आहे थिकनेस ऑफ लाईनिंग. म्हणजे तुम्हाला जर थिकनेस काढायची असेल तर एक बेसिक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे काय, 82D आणि व्हॅल्यू MM मध्ये असते. टनेल लाईनिंग जी थिकनेस ऑफ लाईनिंग इट ऑलवेज बी ग्रेटर दॅन 230 mm. म्हणजे काय, 230 mm जी व्हॅल्यू आहे ती तुमची मिनिमम व्हॅल्यू आहे. थिकनेस ऑफ लाईनिंग जी असते ती नेहमी 230 mm पेक्षा जास्त असते. ओके, देन डी. आता आपण डी कशामध्ये मेजर करतो, डी म्हणजे काय, डी इज द डायमीटर ऑफ टनेल विच इज कॅल्क्युलेटेड इन मीटर. हे तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल की थिकनेस ऑफ लाईनिंग आहे 82D विच इज इन MM. ते व्हॅल्यू आहे MM मध्ये, पण जी डी आहे डायमीटर ऑफ टनेल ते मीटरमध्ये आहे आणि मिनिमम व्हॅल्यू आहे 230 mm. दॅट इज द थिकनेस ऑफ लाईनिंग. पण आपल्याला ॲप्रॉक्सिमेट काढायची असेल टनेल लाईनिंग तर हे पण विचारू शकतात की ॲप्रॉक्सिमेट जर थिकनेस काढायची असेल तर 25 mm फॉर एव्हरी 300 mm बोर डायमीटर टनेलसाठी. म्हणजे लेट से 900 mm जर असेल तर आपण किती प्रोव्हाइड करू थिकनेस, 900 mm असेल तर 25 × 3 दॅट इज द 75 mm प्रोव्हाइड करू. इफ दे से ॲप्रॉक्सिमेट टनेल लाईनिंग. पण तुम्हाला जर कॅल्क्युलेट व्यवस्थित काढायला सांगितलं असेल तर 82D mm न काढायचं आणि जी व्हॅल्यू येणार आहे ती ऑलवेज बी ग्रेटर दॅन 230 mm पाहिजे. जर कमी आली व्हॅल्यू तर आपण मिनिमम प्रोव्हाइड करायची. म्हणजे मिनिमम किती, 230 mm. लेट से डायमीटर ऑफ टनेल तुमचं आहे 2 मीटर, मग किती होईल तुमचं, 82D × 2 किती येईल, 164 mm येईल, 164 mm. पण आपल्याला माहिती आहे मिनिमम आहे 230 mm. तर आपण किती प्रोव्हाइड करणार, तर आपण 164 नाही प्रोव्हाइड करायची, आपण प्रोव्हाइड करायची 230, कारण ती मिनिमम व्हॅल्यू आहे, त्याच्यापेक्षा कमी नसणारच. नाउ द नेक्स्ट बघूया की लाईनिंग मटेरियल फॉर शिल्ड ड्रिव्हन टनेलसाठी इन सब ॲक्वियस रिजन इज कास्ट आयर्न. जो लाईनिंगचा मटेरियल असतो जो शिल्ड ड्रिव्हन टनेलमध्ये इन सब ॲक्वियस रिजनमध्ये तो कास्ट आयर्न असतो. हा इम्पॉर्टंट MCQ आहे, तो लक्षात ठेवा की लाईनिंग मटेरियल कोणता असतो सब ॲक्वियस रिजनमध्ये शिल्ड ड्रिव्हन टनेलसाठी, तर तो कास्ट आयर्न असतो. काय काय मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते, थिकनेस ऑफ टनेल, थिकनेस ऑफ लाईनिंग 82D, मिनिमम 230 mm आणि डी डायमीटर ऑफ टनेल आणि ॲप्रॉक्सिमेट किती, 25 mm फॉर एव्हरी 300 mm साठी. दॅट्स इट. आणि इथे युनिट लक्षात घ्या, MM व्हॅल्यू कुठे आहे आणि मीटर व्हॅल्यू कुठे आहे तिथं कन्फ्युजन होऊ शकतं, तर दॅट व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन 2016ला MPSCला एकदा आलेला आहे, थिकनेस ऑफ लाईनिंगचा फॉर्म्युला आला होता. तर कदाचित ते एक तुम्हाला साधं न्यूमेरिकल पण विचारू शकतील, डायमीटर पण देतील आणि थिकनेस काढा म्हणतील. हे सिम्पल न्यूमेरिकल आहे, त्याला कॅल्क्युलेटरची काही गरज नाही आहे. नाउ द नेक्स्ट इज द डिझाईन ऑफ लाईनिंग. आता आपण डिझाईन ऑफ लाईनिंग बघूया. डिझाईन ऑफ लाईनिंगमध्ये कोणकोणत्यात, एक टिंबर लाईनिंग आहे आणि एक कॉन्क्रीट लाईनिंग आहे. आता टिंबर लाईनिंग बघूया. टिंबर लाईनिंगमध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, दॅट इज द सेगमेंट्स, वॉल प्लेट, पोलर ब्रेस अँड लेगिंग्स. तर प्रत्येकाचे काही ना काहीतरी फंक्शन्स आहेत. तर तुम्ही पार्ट्स लक्षात ठेवा की टिंबर लाईनिंगचे कोणकोणते पार्ट्स आहेत. एक सेगमेंट्स असतो. सेगमेंट्सचा यूज काय, टू कॅरी रूफ लोड अंडर आर्च ॲक्शन.
जो तुमचा रूफ लोड आहे तो कॅरी करण्यासाठी अंडर आर्च ॲक्शन, दॅट इज द सेगमेंट्स. वॉल प्लेट टू सपोर्ट आर्च रिब ॲट स्प्रिंगिंग लेवल. स्प्रिंगिंग लेवलला जो तुमचा आर्च रिब सपोर्ट करण्यासाठी असतो त्याला वॉल प्लेट म्हणतात. पोलर ब्रेस टू प्रिव्हेंट सेगमेंट ट्विस्टिंग आउट ऑफ शेप. पोलर ब्रेस म्हणलं की ट्विस्टिंग, हे लक्षातच ठेवायचं. पोलर ब्रेसचं काय फंक्शन? टू प्रिव्हेंट द सेगमेंट ट्विस्टिंग आउट ऑफ शेप. आणि लॅगिंग्स कशासाठी असतं? टू रिटेन द फील. सोपं आहे. सेगमेंट टू कॅरी रूफ लोड अंडर आर्च ॲक्शन. वॉल प्लेट सपोर्ट आर्च रिब ॲट स्प्रिंगिंग लेवल. पोलर ब्रेस टू प्रिव्हेंट द ट्विस्टिंग आउट ऑफ शेप अँड द लॅगिंग टू रिटेन द फील. हेच असं विचारतील की तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतील. इकडे ABCD असेल, सेगमेंट्स, वॉल प्लेट, कोलर ब्रेस, लॅगिंग्स आणि ते 1 2 3 4 असेल. मग त्यानुसार तुम्हाला जोड्या लावायच्या. सिम्पल क्वेश्चन आहे, येऊ शकतो कदाचित. किंवा एखादं डायरेक्ट MCQ पण विचारतील की व्हॉट इज द फंक्शन ऑफ द सेगमेंट्स इन द टिम्बर लाईनिंग. तर आन्सर येईल टू कॅरी द रूफ लोड अंडर आर्च ॲक्शन. सिंपल आहे. नाउ द नेक्स्ट इज द कॉन्क्रीट लाईनिंग. आता कॉन्क्रीट लाईनिंग आपण 3 ऑपरेशनमध्ये करतो. इम्पॉर्टंट आहे, ते विचारू शकतात की इन हाऊ मेनी ऑपरेशन कॉन्क्रीट लाईनिंग शुड बी डन. आन्सर वुड बी 3 ऑपरेशन्स. आता जसं आपण टिम्बर लाईनिंगचे काही पार्ट्स पाहिले तसे आपण कॉन्क्रीट लाईनिंगचे पार्ट्स पाहूया. कोणकोणते? मोल्ड्स, स्टील फ्रेमवर्क अँड प्लेसिंग कॉन्क्रीट. आता मोल्ड्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. दॅट इज द ग्राउंड मोल्ड, लीडिंग फ्रेम, ट्रसेस और त्याला आपण सेंटर पण म्हणतो. तर ते कशासाठी यूज करतो आपण? ग्राउंड मोल्ड आपण यूज करतो फ्लोर और इन्व्हर्ट लाईनिंगसाठी. फ्लोअरची किंवा इन्व्हर्ट लाईनिंग करण्यासाठी आपण ग्राउंड मोल्ड यूज करतो. लीडिंग फ्रेम कशासाठी यूज करतो? इट इज यूज्ड फॉर द साइड वॉल लाईनिंग. देन ट्रसेस अँड सेंटर रूफ आर्च लाईनिंग. दीज आर इम्पॉर्टंट. हे पण आपल्याला तुम्हाला सेम जोड्या लावामध्ये विचारू शकतात. तर ग्राउंड मोल्ड फ्लोर और इन्व्हर्ट लाईनिंगसाठी, लीडिंग फ्रेम साइड वॉल लाईनिंग, ट्रसेस अँड सेंटर रूफ आर्च लाईनिंग. आणि नंतर काय करतो? मोल्ड झाल्यानंतर आपण काय करतो? स्टीलचं फ्रेमवर्क करतो. स्टील नंतर आणि शेवटला काय करतो? कॉन्क्रीट प्लेस करतो. सोपं आहे. कॉन्क्रीट लाईनिंगमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे? कॉन्क्रीट लाईनिंग आपण 3 ऑपरेशनमध्ये करतो. पहिलं जे ऑपरेशन, नंतर त्याचे आपण पार्ट्स पाहिले. पार्ट्समध्ये मोल्ड्स आहे, नंतर स्टील फ्रेमवर्क आहे आणि शेवटला कॉन्क्रीट प्लेस करतो. मोल्ड्सचे 3 प्रकार आहेत. एक ग्राउंड मोल्ड आहे, लीडिंग फ्रेम आहे, ट्रसेस और सेंटर आहे. ग्राउंड मोल्ड कशासाठी आहे? फ्लोअर ऑल इन्व्हर्ट लाईनिंगसाठी. लीडिंग फ्रेम आहे साइड वॉल लाईनिंगसाठी आणि ट्रसेस और सेंटर रूफ आर्च लाईनिंगसाठी. सिंपल आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. विचारू शकतात, MCQला विचारू शकतात. आणि कॉन्क्रीट लाईनिंगवर आत्तापर्यंत विचारला नाही आहे क्वेश्चन. लाईनिंगवर फक्त एकच क्वेश्चन जो विचारला होता तो म्हणजे थिकनेस ऑफ लाईनिंग. तर हे बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते कदाचित फ्युचरमध्ये किंवा तुमच्या 2020ची जी आता MPSC आहे त्याला विचारू शकतात. नाव द नेक्स्ट आहे लाईनिंगमध्ये सिक्वेन्स ऑफ लाईनिंग अ टनेल. आता कोणकोणते सिक्वेन्स फॉलो करतो आपण? तर त्यामध्ये वेगळ्या मेथड्स आहेत. तर पहिली मेथड्स काय? एंटायर लाईनिंग आपण एकच ऑपरेशनमध्ये प्लेस करतो. आता आपण जर सर्क्युलर टनेल पाहिलं तर त्यामध्ये एकाच ऑपरेशनमध्ये पूर्ण लाईनिंग प्लेस करतो. पूर्ण लाईनिंग एकाच ऑपरेशनमध्ये प्लेस करतो. दॅट इज द प्लेसिंग एंटायर लाईनिंग इन वन ऑपरेशन विच इज इन ओनली इन स्मॉल सर्क्युलर टनेल. दुसरी मेथड काय? पहिल्यांदा काय करतो? इथे इन्व्हर्ट पहिल्यांदा प्लेस करतो आणि नंतर रेस्ट ऑफ द लाईनिंग. सिंपल आहे. नंतर काय? इन्व्हर्ट प्लेस करतो, नंतर साइड्स आणि नंतर रूफ. अजून एक काय मेथड आहे? साइड वॉल फर्स्ट, रूफ अँड देन इन्व्हर्ट. आणि शेवटची मेथड काय आहे? कर्व इन्स्टॉल्ड ॲट साइड्स, देन वॉल्स, रूफ्स अँड फायनली इन्व्हर्ट. हे लार्ज टनेलमध्ये यूज करतो.
आता या मेथड्स आहेत, या मेथड्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ते विचारू शकतात की व्हॉट आर द विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स आर द युज्ड फॉर द सिक्वेन्स ऑफ लाइनिंग अ टनेल. एक ऑपरेशन पहिलं काय, आपण सर्क्युलर टनेल लक्षात ठेवा, पूर्ण लाइनिंग एकाच ह्याच्यात आपण प्लेस करतो, दॅट इज द एंटायर लाइनिंग इन वन ऑपरेशन, दॅट इज द स्मॉल सर्क्युलर टनेलमध्ये. दुसरी मेथड काय आहे, पहिल्यांदा इन्व्हर्ट आणि नंतर बाकीची तुमची लाइनिंग प्लेस करतो. पुढची आहे इन्व्हर्ट, नंतर साइड्स आणि फायनली रूफ. आणि त्याच्याच पुढची मेथड आहे उलट, साइड वॉल पहिल्यांदा, नंतर रूफ आणि फायनली इन्व्हर्ट. आणि नंतर काय लास्ट आहे ती कर्व्स इन्स्टॉल्ड ॲट साइड्स फर्स्ट, देन वॉल्स, देन रूफ अँड फायनली इन्व्हर्ट, विच इज यूज्ड इन द लार्ज टनेल्स. तर आपण लाइनिंगमध्ये काय काय पाहिलं, टनेल लाइनिंगमध्ये आपण पाहिलं की थिकनेसची व्हॅल्यू काय 82D असते आणि मिनिमम 230 mm असते. आणि ॲप्रॉक्सिमेट आपण कसे कॅल्क्युलेट करतो, प्रत्येक 300 mm ला आपण 25 mm ची लाइनिंग प्लेस करतो. लाइनिंग मटेरियल कोणतं आहे, कास्ट आयर्न, शील्ड ड्रिव्हन टनेलसाठी. एवढंच थिकनेस ऑफ लाइनिंगमध्ये. आणि नंतर आपण पाहिलं डिझाईन ऑफ लाइनिंगमध्ये टिंबर लाइनिंग आहे. टिंबर लाइनिंगमध्ये काय आपण पाहिले की त्याचे पार्ट्स पाहिले, सेगमेंटचं फंक्शन काय आहे, वॉल प्लेटचं काय आहे, कोलर ब्रेस मी तुम्हाला सांगितलं, ब्रेस म्हणलं की ट्विस्टिंग येतच, कोलर ब्रेस ट्विस्टिंग टू प्रिव्हेंट ट्विस्टिंग, लॅगिंग टू रिटेन द फील. नंतर आपण पाहिलं कॉन्क्रीट लाइनिंग आपल्याला माहिती आहे 3 ऑपरेशनमध्ये आपण करतो. त्यातलं त्याचे 3 पार्ट्स आहेत, एक आहे मोल्ड्स, नंतर आहे स्टील फ्रेमवर्क आणि नंतर आहे प्लेसिंग कॉन्क्रीट. ग्राउंड मोल्डचा यूज काय आहे, लीडिंग फ्रेमचा यूज काय आहे, ट्रसेस और सेंटरचा यूज काय आहे ते आपण पाहिलं. नेक्स्ट आपण पाहिलं की सिक्वेन्स ऑफ लाइनिंग अ टनेल, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या 5 मेथड्स आपण पाहिल्या. आता आपण नेक्स्ट पाहूया की नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक ऑफ द आवर टनेलिंग कोर्स, दॅट इज द हेल्थ प्रोटेक्शन. हेल्थ प्रोटेक्शन आता टनेलमध्ये वर्क करणं एवढं इझी नाही आहे. टनेलमध्ये वर्क करताना हेल्थ रिस्क खूप असते, त्यामध्ये वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात. तर ते कोणकोणते डिसीजेस आहेत ते आपण पाहूया. आणि त्यानंतर आपण पाहूया की कोणकोणते आपण मेजर्स घेतले पाहिजेत सो दॅट द टनेलिंगमध्ये काम करताना आपल्या हेल्थला कोणताही धोका होणार नाही. तर पहिला डिसीज आहे सिलिकोसिस. हा डिसीज कशामुळे होतो, सिलिकोसिस हा डिसीज होतो इनहेलेशन ऑफ सिलिका. आता टनेलमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा सिलिकाचं प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण ते इनहेल करतो म्हणजे श्वासोश्वास थ्रू आपण आपल्या लंग्समध्ये घेतो तेव्हा त्यामुळे आपल्याला हेल्थवर वाईट परिणाम होतो. त्या डिसीजला आपण सिलिकोसिस असं म्हणतो. नेक्स्ट आहे इफ डस्ट पार्टिकल लेस दॅन 10 मायक्रोमीटर, जर आपण 3 वर्षासाठी इनहेल केले तर इट कॅन कॉज हार्ट फेल्युअर. नंतर मग त्या डस्ट प्रिव्हेंशनसाठी आपण काय करावं लागेल, यूज ऑफ व्हॅक्यूम हुड ऑर द यूज ऑफ रेस्पिरेटर्स इज द सोल्युशन. आणि वेट ड्रेलिंग इथे नॉट सॅटिस्फॅक्टरी. तर आपण काय काय पाहिलं, सिलिकोसिस कशामुळे होतो, ड्यू टू इनहेलेशन ऑफ सिलिका. इफ डस्ट पार्टिकल्स आर लेस दॅन 10 मायक्रोमीटर फॉर 3 years विच कॅन कॉज हार्ट फेल्युअर. आपण डस्ट प्रिव्हेंशनमध्ये 4 मेथड्स पाहिल्या होत्या. तर सिलिकोसिसमध्ये आपण कोणत्या मेथड यूज करायच्या, यूज ऑफ व्हॅक्यूम हुड और यूज ऑफ रेस्पिरेटर्स. इथे वेट ड्रिलिंग सॅटिस्फॅक्टरी नाही आहे, वेट ड्रिलिंग यूज होऊ शकत नाही. आता हेल्थ प्रोटेक्शनसाठी आपण काय मेजर्स घ्यावे लागतील, हेल्थ प्रोटेक्शनसाठी आपण हेल्थ चेकअप करायला पाहिजे फॉर इन ॲटलिस्ट 3 months 3 महिन्यामध्ये आपण ॲटलिस्ट एकदा तरी आपलं हेल्थ चेकअप करायला पाहिजे, कारण टनेलमध्ये काम करणं हे खूप रिस्की आहे. नाउ नेक्स्ट डिसीज इज द कॅसेंट डिसीज. कॅसेंट डिसीजमध्ये काय आहे, कॅसेंट डिसीज म्हणजे काय, when human workers exposure to high pressure for long time, that is the Cascent disease. Cascent disease मध्ये आता नेक्स्ट इज द प्रेशर.
किती प्रेशर असल्यावर आपण किती तास काम करायचं. दॅट इज द प्रोव्हिजन दॅट प्रोव्हाइडेड बाय IS कोड. दॅट इज द वर्किंग आवर्स अँड द ब्रीदिंग इंटरवल. आता जर प्रेशर 1.25 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर वर्किंग आवर किती 8 आवर्स पाहिजे आणि ब्रीदिंग इंटरवल 4 आवर्स पाहिजे. स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, लक्षात ठेवा. इफ ग्रेटर दॅन 1.25 kg पर सेंटीमीटर देन 4 आवर्स अँड ब्रीदिंग इंटरवल 2 आवर्स. आता कॅस अँड डिसीज म्हणजे काय असतो. कॅस अँड डिसीज काय असतो, जेव्हा ह्युमन वर्कर जेव्हा टनेलमध्ये काम करतात तेव्हा ते एक्सपोज होतात हाय प्रेशरला, तेव्हा त्यांना कॅस अँड डिसीज होतो. तर कॅस अँड डिसीजचं वर्किंग आवर आणि ब्रीदिंग इंटरवल काय काय असलं पाहिजे. जर प्रेशर जर 1.25 असेल kg पर सेंटीमीटर स्क्वेअर तर वर्किंग आवर्स हा मॅक्सिमम 8 आवर्स पाहिजे आणि ब्रीदिंग इंटरवल 4 आवर्स पाहिजे. आणि ग्रेटर दॅन 1.25 जर असेल तर 4 आवर्स वर्किंग पाहिजे आणि 2 आवर्स ब्रीदिंग इंटरवल. नेक्स्ट आहे रेट ऑफ डिकम्प्रेशन. नंतर रेट ऑफ डिकम्प्रेशन शुड बी रिड्युस्ड इन प्रेशर. तर त्याच्या व्हॅल्यू काय काय आहेत. जर 0 ते 1.05 असेल तर 0.21 ATM पर मिनिट. 1.05 टू 1.4 असेल तर 0.14 ATM पर मिनिट. 1.4 टू 2.1 असेल तर 1.05 ATM पर मिनिट. अँड द 2.1 असेल तर 0.07 ATM पर मिनिट. नाउ दीज व्हॅल्यूज आर इम्पॉर्टंट. आता हा टेबल आपल्याला लक्षातच ठेवावा लागेल, कारण पर्याय नाही. एक्झाममध्ये डायरेक्टली विचारू शकतात क्वेश्चन, त्यामुळे ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. आणि यामध्ये काय, यूज ऑफ व्हॅक्यूम हुड शुड बी मेड कंपल्सरी. हा झाला कॅस अँड डिसीज. तर आपण काय काय पाहिलं हेल्थ प्रोटेक्शनमध्ये. पहिलं सिलिकोसिस कशामुळे होतं, इनहेलेशन ऑफ सिलिका. डस्ट प्रिव्हेन्शनसाठी यूज ऑफ व्हॅक्यूम हुड आणि रेस्पिरेटर सोल्युशन आहे. आणि हेल्थ चेकअप 3 महिन्याला करायला पाहिजे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आपण पाहिलं की कॅस अँड डिसीज. कॅस अँड डिसीज कशामुळे, हाय प्रेशरमध्ये जर आपण एक्सपोज झालो तर होतो. त्याचे वर्किंग आवर आणि ब्रीदिंग इंटरवल पाहिलं करस्पॉन्डिंग टू देअर प्रेशर्स. आणि देन आपण पाहिलं की रेट ऑफ डिकम्प्रेशन पाहिलं की इट शुड बी रिड्युस्ड इन प्रेशर. आणि यूज ऑफ व्हॅक्यूम हुड should be made compulsory. Now the next and the last, that is the MCQ question. Now आता आपण पूर्ण आपलं टनेलिंग पहिलं आहे, त्यामध्ये काही MCQ क्वेश्चन आहेत जे आपण त्यामध्ये कव्हर केले नाही, ते आपण लास्टला घेतलेले आहेत. तर ते इम्पॉर्टंट आहेत, हे कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर ते पाहूया, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेफ्टी ऑफ टनेलसाठी कोणता IS कोड आहे, IS 4756-1978. सेफ्टी ऑफ टनेलसाठी हा IS कोड आहे. तर शेप ऑफ टनेलसाठी कोणता IS कोड आहे, तर त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की शेप ऑफ टनेलसाठी जे मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आय थिंक पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले की शेप ऑफ टनेलसाठी कोणता IS कोड यूज करतात, त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट आहे शेप ऑफ टनेल शुड बी चेकड ॲट 8 to 15 मीटर. हा MPSCला आलेला क्वेश्चन आहे 2018ला. तर शेप ऑफ टनेल आपण किती क्रॉस सेक्शनला चेक करतो, 8 ते 15 मीटरला प्रत्येक चेक करतो. नेक्स्ट आहे टनेल अप्रोच. तर टनेल अप्रोच आपण कसं, स्टीप हिल साईडला शॉर्ट अप्रोच आणि फ्लॅट हिल साईडला लॉंग अप्रोच. हा पण क्वेश्चन MCQमध्ये विचारला जाऊ शकतो. टनेल अँगल इज कॅरीड आउट बाय ट्रँग्युलेशन. ESCला विचारलेला क्वेश्चन आहे, स्टँडर्ड क्वेश्चन आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला विचारला होता. टनेल अलाइनमेंट इज कॅरीड आउट बाय ट्रँग्युलेशन. नेक्स्ट इज द लिनर प्लेट मेथड इज यूज्ड वेन स्ट्राटा इज सब ॲक्वियस. जेव्हा स्ट्राटा सब ॲक्वियस असतो तेव्हा लिनर प्लेट मेथड यूज करतो. नेक्स्ट आहे मेथड ऑफ टनेलिंग विच डझंट रिक्वायर टाइम बिअरिंग. 3 मेथड आहेत ज्याला टाइम बिअरिंग रिक्वायर्ड नाही आहे. कोणकोणत्या, त्या सॉफ्ट साईलमधल्या मेथड आहेत. फर्स्ट आहे लिनर प्लेट, देन आहे कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथड आणि नंतर आहे शिल्ड मेथड. नंतर आहे युजेस ऑफ शाफ्ट. शाफ्टचा यूज कशासाठी करतो, व्हेंटिलेशनसाठी
वॉटर पंप आउट करण्यासाठी आणि ओपनिंग ऑफ रिमूव्हल ऑफ मटेरियल्स. वेस्टबॅक ट्रँगल युज्ड टू कनेक्ट द टू एंड्स ऑफ अन अंडरग्राउंड टनेल. आता हे सिम्पल क्वेश्चन आहेत. आता हे क्वेश्चन तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, हे एक्झामला डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. वेस्टबॅक ट्रँगलचं काय पर्पज? कनेक्ट 2 एंड ऑफ अंडरग्राउंड टनेल. नेक्स्ट आहे इफ टनेल एक्सिड्स 300 मीटर द ग्रेड शुड बी 75% रुलिंग ग्रेडियंट. ब्रॉड गेज मायनस मीटर गेज ऑफ टनेलची व्हॅल्यू असते 0.6 मीटर. विड्थ किती असते ब्रॉड गेज सिंगल ट्रॅकसाठी? 4.9 ते 5.5 मीटर. हाईट असते 6.7 ते 7.3 मीटर. लुमिनन्स म्हणजे लाईट किती प्रोव्हाइड करायची. आता टनेलमध्ये वर्क करताना लाईट इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. तर लाईट किती प्रोव्हाइड करायची? इन अर्बन ट्रॅफिक अर्बन रोडमध्ये लो जर ट्रॅफिक असेल तर 1.5 to 3 CD पर मीटर स्क्वेअर. अर्बन रोड विथ हाय ट्रॅफिकमध्ये 2 to 6 CD पर मीटर स्क्वेअर अँड द हायवे हाय ट्रॅफिकमध्ये 4 to 10 CD पर मीटर स्क्वेअर. हे लुमिनन्स ऑफ टनेल. हा स्टँडर्ड क्वेश्चन आहे, विचारू शकतात किंवा तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा विचारू शकतात. मला वाटते मी एखादी कुठल्या तरी एक्झाममध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळेच मी इथे टाकलेला आहे. तर काय काय लक्षात ठेवायचं? टनेलची जर लेंथ 300 मीटरपेक्षा जास्त एक्सिड करत असेल तर 75% रुलिंग ग्रेडियंट प्रोव्हाइड करायचं. ब्रॉड गेज आणि मीटर गेजचा डिफरन्स असतो 0.6 मीटर. विड्थ असते 4.9 to 5.5 मीटर. हाईट असते 6.7 to 7.3 मीटर. आणि लुमिनन्स अर्बन रोडमध्ये लो ट्रॅफिकसाठी 1.5 to 3, हाय ट्रॅफिकसाठी 2 to 6 आणि हायवेमध्ये हाय ट्रॅफिकसाठी 4 to 10. आता हे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन आहेत. तर हे तुम्हाला 10 ते 12 MCQ क्वेश्चन आहेत. काही सिम्पल आहेत, एवढं काही हार्ड नाही आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की शेप ऑफ टनेलमध्ये कोणता IS कोड आपण यूज करतो. बघू तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, किती सिरियस आहात एक्झामबद्दल. हे बघा, तुम्ही टनेलिंगचा जरी अभ्यास केलात, कदाचित आता तुमची एक्झाम पुढे गेलेली आहे आणि आता कोणालाच माहीत नाही आहे की तुमची प्रिलिम आणि मेन्स कधी होणार आहे. पण बाकीच्या जे एक्झाम येणार आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस झाल्या किंवा बाकीच्या एक्झाम असतील तुमच्या डिपार्टमेंटच्या वगैरे, तर त्या एक्झाममध्ये टनेलिंगचा जरी तुम्ही आता अभ्यास केला तरी त्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे तिथे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात राहू नका की MPSCचं अजून नोटिफिकेशनच नाही आहे, तर आता अभ्यास करून काय उपयोग. तर असं नाही आहे. जे विद्यार्थी जे रँकर्स असतात त्यांनी कधीच अभ्यास सुरू केला आहे, तेव्हा त्यांनी 6 महिन्यापूर्वीच अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यांचा अभ्यास कदाचित तुमच्यापेक्षा जास्त असेल. आणि ही शेवटी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, रिलेटिव्ह मेरिट असतं. यामध्ये काही कोण पहिला कोण दुसरा हे महत्त्व नाही आहे, तुमच्या सिलेक्शनला महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर आणि जेवढ्या व्यवस्थित अभ्यास सुरू करचाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि आता आपला टनेलिंगचा जो कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यामध्ये मी टनेलिंगचे सर्व इम्पॉर्टंट जे नोट्स आहेत ते तुम्हाला शेअर केलेले आहेत आणि त्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे. तर मला काही वाटत नाही की या व्यतिरिक्त टनेलिंगमध्ये काही वेगळं विचारलं जाऊ शकेल. मी तुम्हाला गॅरंटी देतो की ॲटलिस्ट कमीत कमी तुम्हाला टनेलिंगला 9 क्वेश्चन येणार आहेत. 9. तर 9 पैकी 8 क्वेश्चन हे माझ्या नोट्समधलेच असतील, याची मी गॅरंटी देतो. गॅरंटीड 9 पैकी 8, 9 पैकी 9 सुद्धा असू शकतील. पण इन केस 9 पैकी 9 क्वेश्चन हे सगळे 9 पैकी 8 किंवा 9 हे एवढे गॅरंटीड क्वेश्चन मी देतो की आपल्या नोट्समधीलच असतील. त्यामुळे ह्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा आणि ह्या नोट्स झाल्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा, जे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही बाकीचे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे पण क्वेश्चन पाहू शकता किंवा बाकीचे एक्झाम्सचे पण क्वेश्चन पाहू शकता. या व्यतिरिक्त टनेलिंगमध्ये करण्यासारखं बाकी काही नाही आहे. आणि हेच आहे तुमचं, यावरच तुमचा स्कोअर होऊ शकेल. ओके, नाव आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहूया आणि आपलं टनेलिंग कोर्स एंड होईल. तर आता आपला कोर्स टनेलिंग हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित हे करा आणि
आपण नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट आहे तो आपण ब्रिज इंजिनिअरिंग सुरू करणार आहे, कारण ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये पण जास्त जो नोट्स वगैरे अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळे आपण असे जे सब्जेक्ट आहेत ते लवकर घेत आहेत, त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना जास्त अभ्यास करता येईल. आणि असं पण नाही आहे की आता मी नोट्स प्रोव्हाइड करत असतील तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण आहे की कॉम्पिटिशन वाढवत आहेत. हे बघा, मी नाहीतर एखादा दुसरा कोणी प्रोव्हाइड करेल, कोणीही प्रोव्हाइड करू द्या, तुमचं काम आहे अभ्यास करणं आणि कॉम्पिटिशन तर वाढतच जाणार आहे. सध्या जॉब्स नाही आहेत विद्यार्थ्यांकडे, त्यामुळे सगळे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. प्रायव्हेट जॉबचं काही खरं नाही आहे. गव्हर्नमेंट जॉब जरी प्रायव्हेट जॉब असेल तरी तिथे पण आहे कॉम्पिटिशन, तिथे पण आहे, गेटचा स्कोअर लागतो. त्यामुळे असं काही नाही आहे. त्यामुळे जेवढा तुम्ही अभ्यास करचाल आणि कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे. आता गेटची एक्झाम जर तुम्ही पाहिली तर गेटच्या एक्झामला 3rd इयरला सुद्धा त्यांनी अलाउ केलं आहे. म्हणजे इवन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा ते पण जास्त कॅलिबर असलेले विद्यार्थी त्यांना पाहिजेत ना, मग ते कसे मिळणार जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर. त्यामुळे कॉम्पिटिशन तर वाढतच जाणार आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. तुमच्याकडे एकच पर्याय की व्यवस्थित अभ्यास करणे, स्मार्टली स्टडी करा, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहूया आणि हे टनेल कोर्स एंड करूया. आणि याची जी PDF आहे मी ती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर मी शेअर करेन. ओके देन, थँक्यू.